नमस्कार, मानदेश भूषणमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत। आपण जो परिसर पाहत आहात तो परिसर आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कोळेवाडी येथील। आपल्याला कोळेवाडी गाव पाहावयास मिळत आहे। खरं तर या कोळेवाडीच्या चारही बाजूने डोंगर आहेत आणि या डोंगरदरीमध्ये ही कोळेवाडी गाव असलेले आहे आणि याच देवाची श्री महालक्ष्मी देवीची यात्रा झालेली आहे। आपण दृश्य पाहतोय तो श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेत कीर्तन महोत्सव ठेवला होता। कीर्तनाचा कार्यक्रम होते तो फलक आपण पाहिलेला आहे आणि आता थेट आपण आलोय ते खरं तर यात्रेमध्येच आलेलं आहे। आपल्याला खेळण्याची दुकाने दिसत आहेत आणि महालक्ष्मी यात्रेस येणाऱ्या भाविकांचे स्वागताचे फलक आपल्याला दिसत आहेत। ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यांचाही आपल्याला बॅनर पाहावयास मिळाला आहे। आपण दृश्य पाहतोय ते मूर्ती पितळेच्या मूर्ती मंदिरात आणलेल्या आहेत। जाधव परिवारांच्याकडून या मूर्ती आणलेल्या आहेत। रुपेश जाधव यांच्याकडून या मूर्ती आणलेल्या आहेत आणि या आणलेल्या मूर्ती मंदिरामध्ये जातात। असा हा प्रसंग आपण बघतोय। या मूर्ती वाजत गाजत आणलेल्या जातात आणि याबरोबर कोळेवाडी ग्रामस्थ या मूर्तीसोबत असतात। आपण दृश्य पाहतोय की कोळेवाडी ग्रामस्थ आहेत या मूर्तीसोबत आहे। ढोलवाद्य आपल्याला पाहावयास मिळत आहेत। त्याचबरोबर पोतराजे आपल्याला यामध्ये पाहावयास मिळत आहेत। तेही गात आहेत। आपण थेट आलोय ते महालक्ष्मीच्या मंदिरात आलेलो आहे। महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि महिला महालक्ष्मी देवीचं पूजा करत आहेत। खडा नारायण ओटी भरलेले आहे। आपण दृश्य पाहतोय ते महिला खडा ओटी भरलेली आहे आणि देवीचे पूजन चाललेलं आहे। कोळेवाडीतील या सुहासिनी आहेत। दृश्य पाहतोय ते आपण मंदिरातील दृश्य पाहतोय। संचारय आलेला आहे। दृश्य मंदिरात पाहत आहे। आता आपण आलोय ते पुन्हा मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि आपण जे दृश्य पाहतोय ते खेळण्याची दुकान आहे। या यात्रेला वेगवेगळ्या भागातून खेळण्याची दुकाने येत असतात आणि सर्व भाविक मूर्ती आणण्यासाठी घाडगे परिवार यांच्याकडे निघालेले आहेत। हरिश्चंद्र घाडगे यांच्या घरातील मूर्तीचं पूजन आपल्याला पाहावयास मिळत आहे। हरिश्चंद्र घाडगे यांच्या घरातील मूर्तीची पूजा आपल्याला पाहावयास मिळत आहे। खरं तर पहिल्या आणलेल्या मूर्ती या जाधव परिवाराच्या होत्या, त्यांनी मंदिरात नेलेल्या आहेत आणि या ज्या मूर्ती आहेत त्या भाविकांच्या सोबत घेऊन येत आहेत। यांच्या घरातून या मूर्ती आणलेल्या आहेत आणि या मूर्ती त्या रथामध्ये होणार आहेत आणि त्यानंतर त्या मूर्तीची विधिवत पूजन झालेले आहे। त्या रथाचं पूजन होणार आहे आणि मग रथ गाव प्रदक्षिणेसाठी निघणार आहे। आता आपण ते रथापाशीच आलेलो आहोत। घाडगे परिवाराच्या घरून आणलेल्या या मूर्ती आपण पाहतोय। पोतराजांच्या वाद्यात या मिरवणूक आणलेल्या आहेत। प्रदर्शना झालेले आहे। आपण पाहतोय ते पारंपरिक पद्धतीचे सर्व विधिवत कार्यक्रम करून या मूर्ती रथाकडे आणलेल्या आहेत। सर्व ग्रामस्थ कोळेवाडीकर ग्रामस्थ पै पाहुणे आणि परिसरातील भाविक या ठिकाणी आलेले दिसत आहेत। आपण दृश्य पाहतोय ते कोळेवाडीकर उत्साहाने गजनृत्यामध्ये सामील झालेले आहेत। तरुणाई पण यामध्ये सहभागी खरं तर कोळेवाडी क्षेत्रात त्याचबरोबर यात्रेसाठी कोळेवाडी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत। कोण व्यवसाय करते, वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रंगत आणलेली खरं तर एक यात्रा आपल्याला या निमित्तानं दिसत आहे। तरुणाई सुद्धा दंग झालेली दिसत आहे।
ध्वज नृत्यामधील आहे आणि सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत. तर या यात्रेमध्ये अजून एक वेगळं पण आपल्याला दिसतं आणि ते वेगळं पण म्हणजे 3 दिवस वेगवेगळ्या यात्रा कार्यक्रम असा करमणुकीचे कार्यक्रम कीर्तन कार्यक्रम ते पाहावयास मिळत नाही, पण कोळीवाडीकरांनी हे वेगळं पण जोपासलेलं आहे. आपण कोळीवाडीकरांना मनापासून धन्यवाद देऊया आणि दृश्य आहे ते त्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे. मोठा उत्साह असतो तरुणाई बघत असते, पण आता प्रत्यक्ष कोळीवाडी नाचण्यामध्ये दंग आहे. तर आपल्या गावामध्ये गजबजल्यामध्ये नाचण्याचा आनंद हा वेगळाच असतो. खरं तर मी कोण आहे त्यापेक्षा माझं गाव आहे ही महत्त्वाची असते ना. गावच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे अशी त्यांची मनापासून इच्छा असते. खरं तर आता रथपूजन थोड्याच वेळात होणार आहे आणि या रथपूजनासाठी या कोळेवाडीचे सुपुत्र पांडुरंग महाराज रसाळ अण्णा यांचं रथाकडे आगमन झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज रसाळ, त्याचबरोबर तुळशीदास रसाळ महाराज आहेत. याशिवाय गोरक्षनाथ घाडगे महाराज अण्णा हेही सर्वजण या रथाचं थोड्याच वेळात पूजन करणार आहेत. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते सर्व गोरक्षनाथ महाराज आहेत, ज्ञानेश्वर रसाळ महाराज आहेत, पांडुरंग रसाळ अण्णा महाराज दिसत आहेत आणि त्यांच्या सोबत आहे ते तुळशीदास महाराज आहेत. असे सर्व खरं तर या गावचे सुपुत्र आहेत. वारकरी संप्रदायामध्ये या रसाळ परिवाराचे आणि गोरक्षनाथ घाडगे महाराजांचं फार मोठं योगदान आहे आणि या गावचं एक वेगळं पण आहे की या महान आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ते या रथाचं पूजन होणार आहे आणि रथाच्या पूजनापूर्वी पांडुरंग अण्णा महाराज असतील, ज्ञानेश्वर रसाळ महाराज, त्याचबरोबर तुळशीदास महाराज आणि गोरक्षनाथ घाडगे महाराज या सर्वांनी आपण दृश्य आता पाहतोय ते पांडुरंग रसाळ अण्णा यांच्या हस्ते रथाचं पूजन श्रीफळ वाढवून रथाचा रथ मिरवणुकीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झालेला आहे. त्यांच्यासोबत आहेत ज्ञानेश्वर रसाळ महाराज, गोरक्षनाथ महाराज आहेत आणि तुळशीदास महाराज रसाळ आहेत. या सर्वांनी या ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेल्या रथाचं श्रीफळ वाढवून शुभारंभ केलेला आहे आणि भाविक रथाचं दर्शन घेतात आणि रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी आता थोड्याच वेळ आपल्याला दृश्य पाहावयास मिळणार आहे. गुलाबाची उधळण अशा वेगळ्या पद्धतीने केलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. अख्खं कोळीवाडी गुलाबात न्हावून गेलेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. गुलाबाची अशी वेगळी उधळण आपल्याला पाहावयास मिळत आहेत. थेट आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते दृश्य आहे रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी निघत आहे. भाऊबीज आणि पाडवा अशी ही यात्रा असते आणि कीर्तन महोत्सव 3 दिवसाचे 3 वेगवेगळे कीर्तन कार्यक्रमाचा कार्यक्रम झालेला आहे. ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेला आहे आणि
देवीच्या नावाने चांगल्याच्या गजरात हा रथ हळूहळू निघालेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. गुलालाची उधळणे आपल्याला दिसत आहे. सर्व कोळेवाडी परिसरातील पै पाहुणे असे सर्वजण या यात्रेला आलेले आहेत. एक मोठा उत्साह या यात्रेमध्ये आपल्याला दिसत आहे. सनईत गजनृत्य असे दांडपट्टा असे विविध कार्यक्रम या कोळेवाडी ग्रामस्थांनी केले आहेत. ग्राम प्रदर्शनासाठी निघालेला दोरीच्या सहाय्याने हा रथ आपल्याला पाहावयास मिळत आहे. पारंपरिक पद्धतीच्या कपडा आणि सनई आपल्याला कार्यक्रम पाहावयास मिळत आहे. सनईच्या सुरावर पारंपरिक वाद्यावर कोळेवाडीकर ग्रामस्थ फिरकलेले आहेत. तरुणाईने सुद्धा मोठ्या उत्साहाने नाचण्यामध्ये दंग झालेली आहे. खरं तर आपण आमचं गाव आमची यात्रा म्हटलं की फार मोठा आनंद या कोळेवाडीकरांना आणि तरुणाईला होत असतो. त्याच्यामुळे गुलालामध्ये ना तरुणाई उत्साहाने नाचण्यामध्ये दंग झालेली आहे. आणि रितेश ते डेकोरेटर्स यांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीने मशीन आणलेलं आहे आणि त्या मशीनच्या माध्यमातून गुलाल भाविकांच्यावर टाकला जात आहे. आपण रथ हलण्यापूर्वी हे दृश्य पाहिलेले आहे. खरं तर काही क्षणातच सर्व भाविकांच्या अंगावर गुलाल वेगळं पण या कोळेवाडीकरांच्याकडे आहे. तरुणाई नाचण्यामध्ये दंग झालेले आपल्याला पाहतो. दांडपट्ट्याचा कार्यक्रम पाहतो. वेगवेगळे कार्यक्रम